पाऊस कोसळतोय. पावसात खरं तर अनेकांना पोचता आलेलं नाहीये, पण तुमच्यापर्यंत एपिसोड पोचला पाहिजे. त्यामुळं टीम काय करते बघा, स्वतः दिग्दर्शक छत्री घेऊन उभे आहेत. आमचे दिग्दर्शनाचे हे तिसरे सहाय्यक प्रथमेश, हे तिसरे सहाय्यक अतिशय गोड मुलगा प्रतीक, म्हणजे साक्षात सरस्वती याला प्रसन्न असावी इतका हा चांगला आहे. मग हे आमचे स्पॉट दादा आहेत. त्यांचं नाव जरी सहदेव असलं तरी ते प्रत्येकाला फक्त हरिओम असं म्हणतात. तर हे आहेत आमचे क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे. आणि सकाळपासून चेहऱ्यावर म्हणजे अक्षरशः मी त्यांना गोरा पुलाड असं म्हणतो, कारण ते जेव्हा टेन्शनमध्ये असतात तेव्हा असं ते फक्त आता कसं खालचं उठत असतात ते पळून चाललेले आहेत. हे आमचे निर्मिती प्रबंधकांचे सहाय्यक आहेत. तर ही संपूर्ण टीम आहे. ही टीमची हे संपूर्ण पाणी साचलेली या तुमचीच ओळख करून देतो मी. मगाशी यांची ओळख करून दिली ते हे भारतदाता म्हणजे लेखकांनी कितीही अवजड गोजड जरी शब्द लिहिले किंवा वाक्य लिहिली तरी ती सोपी आमच्या भारताच्या स्टाईलने कशी करायची हे फक्त भारतदादा सांगू शकतो. सो संपूर्ण टीम सध्या सज्ज आहे. गोविंदराव स्वतः सज्ज आहे. म्हणजे पावसाने अडचण झालेली असताना तिकडे तुम्हाला आणखी एक माणूस दिसेल, जो माणूस कुठल्याही वाक्याची सुरुवात काय अशी करतो आणि चुकून त्यांना एका कानाने व्यवस्थित ऐकू येतं आणि त्याच कानाला जर फोन असेल तर मग सगळ्या प्रोडक्शनची जी काही त्रेधा तिरपीट होती ते करणारे हे आमचे प्रोडक्शन हेड समीर कवठेकर. ती व्यक्ती केवळ प्रोडक्शन हेड नाही, स्क्रिप्टिंग असेल, कॅमेरा असेल, एडिटिंग असेल, या सगळ्या गोष्टी हा माणूस जाणतो. त्यानंतर आणखी एका आपलातून माणसाची मी ओळख दाखवतो, ज्याचे रोज कपडे बघितले ना की खरोखर हे पाहावंच वाटतं. रोज वेगळ्या एका डिझाईनचे कपडे मोनोक्रोम मध्ये घालून येणारा. आपने ग्रॅज्युएशन कहाँ से किया? से पास आउट नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फैशन. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून आलेली ही व्यक्ती. आणि या माणसाचा स्वतःचा बिझनेस होता. कोविडच्या काळामध्ये सगळी चक्र उलटी फिरली, पण ज्या तन्मयतेनं आत्मीयतेने हा माणूस काम करतो त्याला खरोखर सलाम आहे. आणि त्यानंतर बघा, आम्हाला सगळ्यांना पावसात भिजवून स्वतः मात्र व्यवस्थित रेनकोट आणि छत्री घालून असणारे आमचे कॅमेरामॅन पप्पू साहू आणि ही संपूर्ण टीम आहे. सो किती पाऊस कोसळत असला तरी तुमच्यापर्यंत एपिसोड हा व्यवस्थित पोहोचला पाहिजे, यासाठी ही संपूर्ण टीमची कमिटमेंट आहे. कुठली कलाकृती जेव्हा उभी राहते ना तेव्हा ती एकट्या दुकट्याच्या जीवावर उभी राहत नाही. सगळ्या टीमचं जे टीमवर्क असतं ते फार महत्त्वाचं असतं. आणि तेच टीमवर्क घेऊन आता पुढच्या एपिसोडला तुमच्या भेटीला येते. जय शिवराय.